नागपूरच्या पारडी पोलीस स्टेशन हद्दीत खळबळजनक घटना घडली आहे। उधार घेतलेले पैसे वेळेवर परत न केल्याच्या वादावरून एका विधी संघर्षित बालकावर चाकूने हल्ला करण्यात आला आहे। या प्रकरणात 4 आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून जखमी मुलावर मेयो रुग्णालयात उपचार सुरू आहे। या धक्कादायक घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे। नागपूरच्या भंडारा रोडवर एका क्षुल्लक वादातून विधी संघर्षग्रस्त बालकावर चाकूने प्राणघातक हल्ला करण्यात आला। पारडी पोलीस स्टेशन हद्दीत 2 विधी संघर्षग्रस्त बालकांमध्ये पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद सुरू होता। एका बालकाने दुसऱ्यावर उधार घेतलेले पैसे वेळेवर परत करू शकला नाही, त्यामुळे त्याची समाजात बदनामी होत असल्याची भीती त्याला वाटू लागली। वाद मिटवण्यासाठी भंडारा रोड येथे 4 जण भेटले। 3 विधी संघर्षग्रस्त आणि 1 सज्ञात व्यक्ती। बोलणी सुरू असतानाच वाद पेटला आणि बाचाबाचीचे रूपांतर हल्ल्यात झाले। चौघांनी मिळून पैसे उसने घेतलेल्या मुलावर चाकूने सप्पासप वार केलेत। जखमी बालकाला तातडीने मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत। पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे। हा प्रकार शहरातील गुन्हेगारी प्रवृत्ती वाढल्याचे स्पष्ट संकेत देतो। लहानशा वादातून थेट चाकू हल्ला हा नागपूरकरांसाठी धोक्याचा इशारा आहे। पारडी पोलीस स्टेशन हद्द नागपूर शहर येथे भंडारा जो रोड आहे शहरातून जाणारा नागपूर भंडारा हायवे, त्या हायवेवरती एक अल्पवयीन मुलगा जो जखमी आहे आणि इतर अल्पवयीन 3 मुलं आणि एक सज्ञान मुलगा, अशा चौघांनी त्या अल्पवयीन लहान मुलाला त्यांनी काही 500 रुपयाचा त्यांच्यापूर्वी यापूर्वी व्यवहार झाला होता। जखमी जो आहे त्यांनी 500 रुपये घेतले होते विधी संघर्ष बालकाकडून आणि त्यांच्याकडून ते 500 रुपयामध्ये घेण्या देण्यावरनं वाद सुरू झाला आणि जखमीला असा समज झाला की आपली 500 रुपये आपण घेतल्यामुळं विरोधक जे आहेत ते आपली बदनामी करत आहेत आणि याला त्याला सांगून आपल्याकडनं पैसे मागण्याचा त्यांचा जो प्रयत्न चालू होता त्याच्यावरनं त्याला ती बदनामी वाटत होती। त्या अनुषंगाने त्यांनी 1 तारखेला ते भेटले, आपसातले परिचित आहेत, मित्र आहेत आणि ते भेटले आणि त्याच्यावरनं त्यांच्यात वाद झाला आणि त्या वादातून त्यांनी जे विधी संघर्ष 3 बालक आणि 1 आरोपी यांनी चौघांनी त्याला चाकूनं मारहाण केली। त्या चाकूनं मारहाण केली, त्याच्या डोक्यावरती आणि पाठीवरती जखमा होत्या, त्यामुळे त्याला मेयो हॉस्पिटलला ॲडमिट केलं आणि त्याची हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असताना त्याची फिर्याद घेऊन गुन्हा दाखल केलेला आहे। खुनाचा प्रयत्न या सदराखाली गुन्हा दाखल करून विधी संघर्ष बालकांविरुद्ध बाल न्यायालय मंडळ यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात येत असून त्याच्यानंतर एक जो आरोपी आहे त्याची पोलीस कस्टडी घेण्यात आलेली आहे। नागपूरमध्ये लहानशा वादातून गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे। पैशांच्या वादातून थेट चाकू हल्ला म्हणजेच कायदा सुव्यवस्थेच्या स्थितीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे। आता पोलिसांची पुढील कारवाई काय राहील? आरोपींवर कडक शिक्षेची मागणी होईल का, याकडे लक्ष लागले आहे।